नागपूरमध्ये राहणारी रचना शाळेतून घरी येऊन म्हणते, आई, उद्या आमची शाळा सगळ्यांना पिकनिकला घेऊन चाललीये, म्हणून टीचरने आम्हाला सगळ्यांना 300 रुपये आणायला सांगितलेत. आई, तू पण मला पिकनिकला जाण्यासाठी पैसे देशील ना? बाळा, तुला माहितीये ना, आजकाल माझे कपडे शिवण्याचं काम खूपच कमी झालंय, कारण माझी शिलाई मशीन नीट चालत नाहीये आणि आजकाल लोकही रेडीमेड कपडेच घेतात, त्यामुळे माझी कमाई पण कमी झालीये. खरं तर संतोषीकडे जी शिलाई मशीन होती ती खूपच जुनी होती, कारण ती सेकंड हँड मशीन होती जी तिने कोणाकडून तरी खरेदी केली होती. रचना खूपच समजूतदार मुलगी होती. ती आईला म्हणाली, काही हरकत नाही आई, मी उद्या पिकनिकला नाही जाणार. मला माफ कर बाळा, मी एक गरीब आई आहे. तुला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद सुद्धा मला देता येत नाही. माझा आनंद तर तुझ्यातच आहे. जर तू माझ्या जवळ असशील तर माझ्याकडे जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. संतोषी लोकांचे कपडे शिवण्याचं काम करायची, पण आजकाल लोक जास्त करून मॉलमध्येच खरेदी करतात, नाहीतर ऑनलाईन मागवतात. त्यामुळे संतोषीला छोट्या मोठ्या कामावरच भागवायला लागायचं. त्यात तिला पैसेही कमी मिळायचे आणि त्याच मिळालेल्या पैशामध्ये या मायलेकी आपलं जीवन जगत होत्या. रचनाच्या शाळेत तिच्या गरिबीवरून सगळेजण तिची खूप मस्करी करायचे. तिचा फाटका ड्रेस आणि फाटके शूज बघून शाळेतल्या मुली तिच्यावर हसायच्या. रचना, तुझ्याकडे नवीन शाळेचा ड्रेस घेण्यासाठी पैसे नसतील तर मला सांग. माझ्या पप्पांनी माझ्यासाठी नवीन युनिफॉर्म आणलाय, मग मी माझा जुना युनिफॉर्म तुला देईन. किती दिवस असा फाटका ड्रेस घालून तू शाळेत येशील? नाही, मला तुझा जुना युनिफॉर्म नको. माझी आई या जुन्या ड्रेसला शिवून एकदम नवीन सारखाच करेल. अच्छा, तुझी आई एवढी चांगली टेलर आहे तर मग तिच्याकडून तुझे मोजे पण शिवून घे. एवढं बोलून ती हसू लागते. रचनाला खूप अपमानित झाल्यासारखं वाटतं. ती घरी येऊन आपल्या आईला सगळं सांगते. काही हरकत नाही बाळा, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. आई, आज जर आपले बाबा असले असते तर आपल्याला एवढा त्रास झाला नसता ना? हो ग माझ्या बाळा, पण आता नशिबात दुःखच लिहिलेलं दिसतंय. नाही आई, आपण असं हरायचं नाही. आपण प्रत्येक संकटाचा हिमतीने सामना करूया. रचनाचे वडील रिक्षा चालवायचे. त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून रचना आणि तिची आई एकट्या पडल्या होत्या. तिच्या वडिलांची सायकल रिक्षा तशीच होती. आई, मी पण बाबांसारखी रिक्षा चालवेन. पण रचना, तू किती लहान आहेस, तू रिक्षा कशी चालवशील? आई, तू काळजी करू नकोस, मी रिक्षा चालवेन. ठीक आहे बाळा. दुसऱ्या दिवसापासून रचना आपल्या वडिलांची रिक्षा घेऊन शाळेत येते. ती शाळेतल्या दुसऱ्या मुलींना आपल्या रिक्षेत बसवायची आणि त्यांना शाळेपर्यंत सोडवायची. संध्याकाळी पुन्हा त्यांना रिक्षात बसवून त्यांच्या घरी सोडवायची. यामुळे रचनाची थोडीफार कमाई सुरू झाली होती. ती घर खर्च भागवायला आपल्या आईची मदत करू लागली. पण यावरून शाळेतल्या इतर मुली तिची मस्करी करू लागल्या आणि तिला रिक्षावाली म्हणून चिडवू लागल्या. मग काय झालं? मी मेहनत करते आणि माझ्या आईला यामुळे मी मदतही करते. कोणापुढे भीक तर मागत नाही ना? रचना असं बोलून त्यांना गप्प करते. असेच काही दिवस जातात. मग एक दिवस प्रिन्सिपल मॅम अनाऊन्स करतात, मुलांनो, परवा आपल्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. सगळ्यांनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. जे स्टुडंट्स या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट येतील त्यांना 20,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. अनाउन्समेंट ऐकताच रचनाने विचार केला, हे बक्षीस मला मिळालं तर आईसाठी मी एक नवीन शिलाई मशीन घेईन. पण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये घालायला माझ्याकडे कपडे कुठून येणार? रचनाच्या क्लासमधल्या मुली तिला म्हणतात, रचना, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये तू कुठला ड्रेस घालून येशील? ही काय घालणार? हिच्याकडे तर साधा शाळेचा ड्रेस पण नाहीये घालायला. रचना, माझ्याकडे माझा एक जुना ड्रेस आहे. तू म्हणत असशील तर मी तुझ्यासाठी आणू? नाही, मला तुझ्या कपड्यांची गरज नाही. माझी आई आहे ना, ती माझ्यासाठी नक्की काहीतरी शिवेल. हो, तुझ्या आईने इतरांच्या कपड्यांमधून कपडे चोरून ठेवलेच असतील. त्याच कपड्यातून एखादा ड्रेस बनवून घे. आपल्या मैत्रिणींचं बोलणं ऐकून रचना नाराज होते. घरी आल्यावर संतोषी तिला जेवायला वाढते. रचना, आलीस बाळा तू? ये, पटकन जेवून घे बाळा. नाही आई, मला भूक नाहीये. का भूक नाहीये? तू तर आता जास्त मेहनत करतेस. तू जर नीट खाल्लं नाहीस तर अभ्यास आणि काम दोन्ही एकत्र कसं करशील? मग रचना शाळेतल्या सगळ्या गोष्टी आईला सांगते. आई,
शाळेत सगळेजण माझी खूप मस्करी करतात. माझ्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आई. मला ती कॉम्पिटिशन काहीही झालं तरी जिंकायची आहे. म्हणजे मी सगळ्यांचं तोंड गप्प करेन. पण तू कॉम्पिटिशनला काय घालून जाशील? माझ्याकडे तर तेवढे पैसे पण नाहीयेत की मी नवीन ड्रेस घेऊ शकेन बाळा. तेव्हाच रचनाचं लक्ष आपल्या घरात ठेवलेल्या जुन्या वह्यांवर जातं. सगळ्या वह्या भरल्या होत्या, त्यामुळे त्या एका कोपऱ्यात ठेवल्या होत्या. माझ्या या वह्या कधी कामाला येणार मग? आपण या वह्यांच्या कागदापासून एक प्रिन्सेसचा गाऊन बनवूया. वह्यांच्या कागदापासून गाऊन? याच कागदापासून गाऊन. असा गाऊन जो कोणीही पाहिला नसेल. ठीक आहे बाळा, मी तुझ्यासाठी कागदाचा गाऊन तयार करेन. रचना अजून काही पेपर रद्दीवाल्याकडून आणते. मग त्या मायलेकी खूप मेहनत करतात आणि 3 दिवसात एक सुंदर गाऊन तयार करतात. त्याचबरोबर ती एक सुंदर क्राऊन पण रचनासाठी बनवते. मग कॉम्पिटिशनचा दिवस येतो आणि रचना तो कागदाचा गाऊन आणि क्राऊन घालून त्या कॉम्पिटिशनमध्ये जाते. तिला बघून सगळ्या मुली तिची थट्टा करतात. तू हे काय घालून आलीयेस? जरा नीट सांभाळ हा. हवा आली आणि तुझा हा गाऊन जर उडाला तर? मी आणि माझ्या आईने हा बनवायला खूप मेहनत केलीये. कागदाचा गाऊन बनवायला खूप कष्ट लागतात. काही वेळानंतर कॉम्पिटिशन सुरू होते. शाळेतल्या मुली एकानंतर एक येऊन रॅम्प वॉक करतात. सगळ्यात शेवटी रचना आपला कागदाचा गाऊन घालून येते. तिचा हा कागदाचा गाऊन जजेसना खूप आवडतो आणि त्यांनी रचनाला विनर घोषित करून तिला फर्स्ट प्राइज म्हणून 20,000 रुपयांचं बक्षीस दिलं. रचना, तुझा हा कागदाचा गाऊन सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके होता. सर, हे सगळं माझ्या आईच्या मेहनतीमुळे शक्य झालं. खूप मेहनत घेतलीये. रचना, जर तुझी आई इथे असेल तर तिला इथे बोलाव. रचनाची आई, जर तुम्ही इथे असाल तर स्टेजवर या. जजेस तिच्या मेहनतीचं खूप कौतुक करतात आणि मग ऑडियन्समध्ये बसलेल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवून तिला अप्रिसिएशन दिलं. ते बघून संतोषीच्या डोळ्यात पाणी येतं. मग रचना आपल्या आईला ती ट्रॉफी आणि पैसे देते आणि तिला नमस्कार करते. रचनाच्या वर्गातल्या इतर मुलींची मान शर्मेने खाली जाते. संतोषी आणि रचना आनंदाने घरी येतात. मग या बक्षिसांच्या पैशातून रचना आईसाठी शिलाई मशीन घेते. मग तिच्या कागदाच्या गाऊनची चर्चा सगळीकडे होते आणि टेक्स्टाईल व्यापारी तिच्याकडे येऊ लागतात. ते तिला मोठ्या ऑर्डर देऊन जातात. एवढं काम मिळाल्यामुळे संतोषी खूप आनंदित होते आणि काही महिन्यातच या दोघी मायलेकी श्रीमंत होतात. लाकडाच्या चुलीवर जे जेवण बनतं त्याची बातच और आहे. पण आजकाल गॅसचा जमाना आहे. चुलीवर कोण जेवण बनवतं? पण जे हतबल आहेत ते काय करतील? अशीच एक गोष्ट आहे शीतलची. शीतल एका गावातली गरीब घरची मुलगी होती. तिच्या आईवडिलांकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं, आपलं आयुष्य तर संपत आलंय, पण आपली पोर शीतलला चांगलं आयुष्य मिळायला पाहिजे. म्या शीतलचं लग्न शहरातल्या श्रीमंत घरात करून देईन, मग तिचं आयुष्य आरामात जाईल. पण कोणाकोणाला श्रीमंती आणि सुख सहजासहजी मिळत नाही. शीतलच्या बाबतीतही हेच होतं. खूप प्रयत्नानंतर शीतलचं लग्न एका श्रीमंत घरात होतं. तिच्या नवऱ्याचं नाव प्रफुल्ल होतं आणि त्यांचा पिढीजात बिझनेस होता. प्रफुल्ल आणि त्याचा मोठा भाऊ महेंद्र हा बिझनेस चालवत होते. त्यांची आई जानकी देवी खूपच रागिष्ट होती. जानकी देवी शीतलला म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मला माहितीये तू गरीब घरची आहेस. तुझ्या घरात काय होत होतं माहित नाही. आमच्याकडे दुपारी आणि रात्री 10 प्रकारचे पदार्थ बनतात. बरं आई, तुला तसंच जेवण बनवावं लागेल. करशील ना? हो आई. शीतल किचनमध्ये जाते. तिथे तिची मोठी जाऊ कोमल वाट पाहत होती. ताई, आपल्याला काय काय बनवायचंय? आपल्याला नाही बावळट, तुला बनवायचंय. हे घे आणि कामाला लाग. मी खूप स्वयंपाक केलाय. आता जेवण बनवण्याची जबाबदारी तुझी आहे. शीतलवर स्वयंपाकाची जबाबदारी टाकून कोमल आराम करायला गेली. शीतल आपल्या माहेरी लाकडाची चूल वापरायची, पण इथे गॅस होता. थोडा वेळ तिला जरा जड गेलं, पण तिने लगेच स्वतःला ॲडजस्ट केलं आणि 2 तासातच खूप सारं जेवण बनवून टेबलवर ठेवलं. जानकीबाई खुश झाल्या. अरे वा सुनबाई, तू तर कमी वेळातच एवढं जेवण बनवलंस. मोठी सुनबाई तर जेवण बनवायला खूप वेळ लावायची.
शीतलने जेवण खूपच छान बनवलं होतं. जानकी आणि प्रफुल्ल दोघांनी शीतलचं कौतुक केलं. वा शीतल, मानलं तुला. तुझ्या हातात जादू आहे. आता असं वाटतंय तुला या घरची सून बनवून मी चांगलंच काम केलंय. शीतलला वाटलं आता तिच्या नशिबात फक्त सुख आणि आनंदच आहे. पण तिला माहित नव्हतं सासूकडून एवढं कौतुक ऐकून तिची जाऊ किती जळत होती ते. फारच गुणगान गातीये ही म्हातारी हिचं. ही म्हातारी एकदा मेली ना मग दाखवेन सगळ्यांना इंगा. कोमल आणि महेंद्रने सगळा प्लॅन आधीच तयार केला होता. 1 महिन्यानंतर जानकीबाईंची तब्येत पूर्ण बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. पण काहीच फायदा झाला नाही. जानकीचा मृत्यू होतो. कोमल आणि महेंद्र याच घटनेची वाट पाहत होते. ते दोघेही प्रॉपर्टी आणि बिझनेस हडपण्यासाठी बनावट कागदपत्र बनवतात. जानकीबाईंच्या अंत्यसंस्कारानंतर महेंद्र प्रफुल्लला म्हणतो, प्रफुल्ल, आईने मला सगळं लिहून दिलंय. आता हा बिझनेस, हे घर सगळं माझं आहे. हे ऐकून प्रफुल्लला घामच फुटला. हे काय बोलतोयस दादा? आईने असं कधी केलं? तू खोटं बोलतोयस. अच्छा, खोटं बोलतोय. मग हे काय आहे? महेंद्रने खोटे कागदपत्र दाखवले. प्रफुल्ल म्हणाला, हे खोटे आहेत. तू खोटा आहेस. ठीक आहे, खोटं आहे तर कोर्टात केस करून तू सगळं परत घे. तोपर्यंत या घरातून बाहेर जा. महेंद्र आणि कोमलने शीतल आणि प्रफुल्लला बाहेर काढलं. प्रफुल्लला कळत नव्हतं की त्याच्याबरोबर हे काय होतंय. शीतल, हे काय झालं? आपण तर रस्त्यावर आलो. आता कसं होणार? केस करायला पण पैसे पाहिजेत. पण बँक अकाउंटही दादाच्या नावावर आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काय ठीक होईल शीतल? सगळं संपलंय आता. खाणार काय? राहणार कुठं आपण? प्रफुल्ल खूपच नाराज झाला. त्याला गरिबीची सवय नव्हती. पण शीतल लहानपणापासूनच गरिबीतच वाढली होती. ती प्रफुल्लला घेऊन शहरालगतच्या मेन रोडच्या वस्तीत राहत होती. शीतल, तू जर आज माझ्याबरोबर नसतीस तर माझं कसं झालं असतं? मी तर स्वतःला संपवलंच असतं. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही संपवण्याचा विचार करू नका. मी काहीतरी खायला करते. खायला करायला डाळ तांदूळ तर पाहिजेत. ते कुठून आणणार? वस्तीतले गरीब लोक श्रीमंतांसारखे मतलबी नसतात. त्यांच्याकडून सगळं मिळेल. मला लाकडाच्या चुलीची सवय आहे. तुम्ही बसा, मी सगळं करते. पण जेवण कसं बनवशील? इथे तर गॅस सिलेंडर नाहीये. शीतलने लाकडाची चूल बनवली आणि त्यावर वरण भात आणि बटाट्याची भाजी केली. अरे वा, काय छान वास येतोय. प्रफुल्लने पहिला घास खाल्ला तेव्हा त्याला काही सुचलंच नाही. वरण भात एवढा स्वादिष्ट बनतो हे मला माहीतच नव्हतं. याला लाकडी चुलीची चव आहे, त्यामुळे हे अजून जास्त छान लागतंय. प्रफुल्लने वरण भात आणि बटाट्याची भाजी पोटभर खाल्ली आणि कामाच्या शोधात बाहेर पडला. काही दिवस मजुरीचं काम करून त्याने पैसे साठवले आणि मग एका वकिलाला बोलावलं. ते वकील प्रफुल्लच्या झोपडीत आले आणि केसबद्दल बोलू लागले. त्या वकिलांची फी ऐकून प्रफुल्ल म्हणाला, वकील साहेब, मी आत्ता एवढे पैसे नाही देऊ शकत. मग जिंकणं अवघड आहे. ठीक आहे, कामाच्या गोष्टी तर होतच राहतील. वकील साहेब, जेवण करून जा. शीतलने वकिलांना चुलीवरचं जेवण खाऊ घातलं. ते खाऊन वकील एवढे खुश झाले की त्यांनी केस लढवायला होकार दिला. ते म्हणाले, अरे वा, असं जेवण मिळत राहिलं तर मी फुकट केस लढवेन. अहो वहिनी, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर कोर्टाच्या बाहेर हॉटेल उघडायला पाहिजे. तिथे खायला चांगलं मिळत नाही. तुम्ही चला, मी सगळा बंदोबस्त करतो. वकिलांनी कोर्टाच्या बाहेर हॉटेल सुरू करण्याची परमिशन दिली. तिथे लाकडाची चूल करून शीतल खाणं बनवायला लागली. त्या जेवणाच्या सुगंधाने आसपासचे सगळे लोक तिथे जेवायला येऊ लागले. लाकडाच्या चुलीवरचं जेवण जेवून सगळे खुश झाले आणि शीतलचं हॉटेल अगदी छान चालू लागलं. काही महिन्यातच तिने खूप पैसे कमावले आणि हॉटेलही मोठं केलं. त्याच पैशातून प्रफुल्लने आपल्या दादा वहिनीवर केस केली. महेंद्र आणि कोमल केस हारतात आणि त्यांना जेलमध्ये जावं लागतं. प्रफुल्लला सगळं परत मिळालं. तो बिझनेस सांभाळू लागला. शीतल लाकडी चुलीचं हॉटेल सांभाळू लागली आणि आता ते दोघेही आनंदात राहू लागले. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.